नमस्कार, मी रवी लोखंडे. टायगर टाइम्समध्ये आपलं सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद पंचायत समितीची रंधुमाळी वाजू लागली. आंबेतोला येथील पेठ गावामध्ये आपण आलेले आहोत. या पेठ गावामधून पेठ पंचायत समिती गाण्यासाठी संजय पवळे व त्यांच्या विरोधात आहेत अंकुश लांडे. जिल्हा परिषद गटासाठी आहेत मंगलताई हुले, जे आदर्श सरपंच आहेत नारोडी गावच्या, आणि त्यांच्या विरोधात करा सुवर्णताई दरेकर. आपण पेठ गावामध्ये आलो तर आपण जनतेच्या प्रतिक्रिया घेऊया की विद्यमान आमदारांची कामं ह्या गावात आहेत का, मागील जिल्हा परिषद सदस्यांची ह्या गावात काही कामं आहेत का, आणि ह्याच गावचे जे सरपंच आहेत त्यांना गावातून कसा प्रतिसाद आहे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? भरत शिमाजी थोरात. तर दादा, आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यात. तुमच्याच गावातून पंचायत समितीसाठी उमेदवार आहे आणि नारोडी गावच्या मंगलताई हुले आहेत आणि मागील जिल्हा परिषद सदस्यांच्या सौभाग्यवतीत. काय पेठ गावामधून प्रतिसाद कोणाला आहे? संजय पवळे. कामं चांगली केली. बरं, ठीक आहे. अजून काही नागरिक आपण त्याच्या प्रतिक्रिया घेऊ. नमस्कार. काय नाव? नमस्कार. अनिल पवळे. पवळेच म्हणून या ठिकाणी एक उमेदवार उभा आहे तुमच्याच गावामधून. तुमच्याच गावचे सरपंच आहे. आमचे बंधूच आहेत ते. तुमचे बंधूच आहे. एकंदरीत तुमच्या परिसरातून कसा प्रतिसाद आहे तुमच्या उमेदवाराला? आमच्या उमेदवाराला कसं आहे, चांगला प्रतिसाद आहे आता. आणि कसं आहे, होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये कसं होतं की आमचे बंधू सरपंच असल्यावर आता सध्या विद्यमान सरपंच आहेत. विद्यमान सरपंच असताना कसं आहे की लोकांनी स्वतः म्हणजे त्यांना उभं राहण्यासाठी इच्छुक केलेलं आहे ते. कारण की काय की कसं सरपंच असताना त्यांच्या कार्यकाळात अनेक लोकांची कामं वगैरे त्यांनी केलेली आहेत. त्याच्याबरोबर गावात करोनाच्या म्हणजे आपलं रस्ते काँक्रिटीकरण म्हणा किंवा वाडी वस्त्यांवरती दिवे लावण्याचं काम म्हणा, बाकी समजा गावच्या आमच्या स्मशानभूमीचा विकास म्हणा, शिवाय गावामध्ये कसं होतं तंटामुक्तीच्या माध्यमातून अनेक जणांचे प्रश्न सोडवण्याचं काम त्यांनी केलेले. अशा वेगवेगळ्या प्रकारची चांगली कामं केल्यामुळे लोकांनी स्वतःहून उत्स्फूर्तपणे त्यांना येऊन सांगितलं की सरपंच तुम्ही याच्यासाठी योग्य उमेदवार आहात, त्याच्यामुळे तुम्ही आहे ना जरूर पंचायत समितीला उभं राहिलं पाहिजे. आणि जिल्हा परिषद जे उमेदवार आहेत त्यांच्या बाबतीत काय गणित राहील याबाबत? जिल्हा परिषदेला कसं आहे की आता आम्हाला आदरणीय वळसे नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब आणि शिवाजीराव आढळराव पाटील खासदार साहेब यांच्या माध्यमातून उमेदवारी मिळालेली आहे. त्याच्यासोबत कसं आहे की आम्हाला आता मंगलताई हुले यांना ह्या गटातून जिल्हा परिषदसाठी उमेदवारी दिलेली आहे. आता तुम्ही पाहिलं असेल तर नारोडी गटामध्ये ते पण सरपंच आहेत विद्यमान, आणि त्या मंगलताईंनी सुद्धा आज पाहिलं तर नारोडी गटामध्ये जवळजवळ आपल्या तालुक्यातली जवळजवळ साधारणपणे 7 ते 7.5 कोटीचा निधी हा नारोडी गटासाठी त्यांनी म्हणजे नारोडी गावासाठी त्यांनी आणलेला आहे. म्हणजे कार्यक्षम सरपंच म्हणून सुद्धा ते लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. दादा काय नाव तुमचं? माझं नाव रामचंद्र उडाने. हे म्हणत होते की सरपंचांनी कामं की गावामध्ये कामं वगैरे झालीत का सर? हो, कामं भरपूर केलेली आहे आणि जसं ते सरपंच आम्ही केले तसं कामांना इतकी गती आलेली आहे आणि कामंसुद्धा भरपूर सगळी म्हणजे प्रोत्साहनच आलं आहे गावासाठी. एक हे म्हणजे सरपंच झाल्यापासून पंचायत समितीसाठी ते कशा प्रकारे काम करतील जर गावात एवढी कामं आहेत तर? पंचायत समितीला आता आम्हीच त्यांना प्रोत्साहन करून उभं केलेलं आहे. कामांच्या आधारेच आम्ही म्हणजे ते स्वतः न हे करता स्वतः कामं करून घेतील अशी सगळ्यांची अपेक्षा आहे आणि ते कामं करतील. दादा, आता हे सांगत होते की बरीचशी कामं झाली सरपंचांच्या माध्यमातूून. काय सत्य आहे, सरपंचांच्या माध्यमातून कामं झालीत का? झालीत ना कामं, भरपूर कामं झाली. आता मशानभूमी सुधार केलेले आहे, आनंद रस्ते आहेत, आरोग्य शिबिर आहेत, गावात स्वच्छतेच्या भर दिलेलं आहे, असं भरपूर कामं केलेली आहेत. आता पाण्याचं नियोजन जायचं. पेठ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, मग इथून कसं मतधक्के राहील दोन्ही उमेदवारांना राष्ट्रवादींच्या? आता काय झालेलं आहे माहिती आहे का, आता आमच्या विद्यमान सरपंचांना तिकीट आहे, त्याच्यामुळे आमचं गाव सरपंचांना जास्त मतदान करतं. गावचा उमेदवार आहे, चांगला उमेदवार आहे, सक्षम आहे, सगळं साहेबांचे विश्वास उभी आहेत ना. मागील सदस्यांकडून तुम्हाला काही कामं झालेली दिसतात का या भागामध्ये? मागील सदस्य बी कामं कोणते झडपी का पंचायत जिल्हा परिषदचे झडपी सदस्यांनी केल्यात मागचे बी कामं, पण आता झडपीचं टर्म जास्त झालेलं आहे ना, 8-9 वर्ष होऊन गेलेली. यावेळेस काय त्यांना संधी का नवी माणसाला संधी? आता नवीन माणसाला बी संधी भेटू शकते. आता दादा काय नाव? अजून नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न पाहूयात. हे होते पेठ गावातील नागरिक. धन्यवाद. टायगर टाइम्ससाठी रवी लोखंडे.